मी सौ अंजली नितीन डेहनकर. मी 2016 ते 17 मध्ये पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेली आहे आणि चांगल्या लीडने निवडून आलेली आहे मी नंतर 17 ते 22 पर्यंत मी होती. त्यामध्येही मी एकमेव भाजपची म्हणून निवडून आली आणि त्यातही मी सर्वात जास्त मताने निवडून आलेली आहे. आताही तसाच विश्वास मला भाजपाने दिला तर मी त्याचं संधीचं सोनं करेल. माझ्या एरियात जे कामं झालेले आहे ते कामं अर्थातच माझ्या गावात झाले पाहिजे असं मला वाटते. तसेच चरणभाऊंनी आमदार माननीय चरणभाऊंनी केलेलेच आहेत. तसेच कामं मला करायचे आहे म्हणून त्यांनी मला त्यात योग्य समजावं आणि तसे माझ्यावर विश्वास दाखवावा, ती जबाबदारी माझ्यावर द्यावी असं मला वाटतं. आपण पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. काय नेमकी समस्या आपल्याला आता दिसतं? तसं तर इथे सगळीकडे पूर्ण विकासाची धुरा चरण सिंग ठाकूर साहेब जे आहेत त्यांनी वाहून ते नेतच आहे. पण आपण 2 वेळा नगरसेवक राहिलेले आहात आणि आता सुद्धा अध्यक्षपदासाठी आपण मागणी केलेली आहे पक्षाकडे. तर काय सांगणार की कोणकोणती प्रमुख समस्या आहे आपल्याला अद्यापही दिसतात? एक तर आरोग्य, सौंदर्यीकरण हे तर माननीय आमदार साहेबांनी केलेलंच आहे. तरी त्याच्यात भर म्हणून मी काही करायची आवश्यकता करेल. आरोग्यही आहे त्याच्यात. दुसऱ्या काही शैक्षणिक दृष्टीने सुद्धा मी तो प्रयत्न करेल. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जी जनता जी काटोलकर आपल्याला बघत आहे, काटोलची जनता बघत आहे, जर पक्षाने आपल्याला तिकीट दिली तर कशा प्रकारचं विकास त्यांना समोर दिसायला मिळणार आहे? एकतर आधुनिकीकरण मी करेन, स्वच्छता अभियान चालवेल, तसंच आरोग्यविषयी जे आहे सौंदर्यीकरण आहे त्यात आरोग्यविषय येतोच. कारण जर आपण झाडं वगैरे लावले असेल तर अर्थातच आरोग्य होते. वृद्धांसाठी काही हास्य क्लब आहे, आणखी काही गोष्टी आहेत, जिम आहे. जे गरीब वगैरे काटोलमधले आहेत ते जाऊ शकत नाहीत तेव्हा त्यांच्यासाठी जिम फ्रीमध्ये जिम ठेवण्याचा मी प्रयत्न करेन आणि आरोग्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन. नारी सशक्तीकरणाकरिता आपले कशा प्रकारचे पाऊल असणार आहे? नारीसाठी मला लघु उद्योग, घरगुती ज्या छोटे बाळ असते त्यांचे त्या नाही जाऊ शकत बाहेर, त्यांच्यासाठी घरी काहीतरी व्यवस्था करेल की त्या दृष्टीने त्यांनी केलं पाहिजे ते काम. घरी राहून घरी लक्ष देऊन बाळाकडे लक्ष देऊन आणि तसंच बाकीच्याही ज्या आहेत मी समस्या आधी जाणून घेईल त्यांच्या आणि नंतरच सांगेल. पक्षाने माझ्यावर 2 वेळा विश्वास ठेवला, त्यांचे धन्यवाद मानते. तसेच त्यांनी आताही माझ्यावर जे मी कार्य केले त्याच्यावर त्यांचं लक्ष होतंच, माहिती आहे मला. पण आणखी त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकावी, आनंदाने मी ती स्वीकारेल आणि तसेच सगळं काम व्यवस्थित पार पाडेल. त्यांच्या शब्दाला सामोरे जाईल. जे त्यांनी करेल ते जे काही म्हणतील ते सगळं माझ्या काटोलमध्ये होईल अशी ग्वाही देते.